स्वागत आहे. नमस्कार सर. महाराष्ट्रामध्ये तर किमान 4 टप्पे निवडणुकीचे मतदानाचे पूर्ण झालेत. 5वा आता 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि म्हणजे निवडणूक अगदीच एकतर्फी होईल असं चित्र असताना अचानक त्यामध्ये रंगत भरल्याचं आपल्याला म्हणजे सगळ्या देशानं पाहिलं किंवा देश पाहतोय. या निवडणुकीच्या बद्दलचं तुमचं ॲनालिसिस तुम्ही सातत्यानं लिहित आहात, पण माझाच्या प्रेक्षकांसाठी या निवडणुकीची आत्तापर्यंत जे झाले किंवा ही जी निवडणूक आहे 2024ची, त्याची तुम्हाला काय प्रमुख वैशिष्ट्ये दिसत आहेत? काय या निवडणुकीचं वेगळेपण आहे तुमच्या मते? निवडणूक चालू असताना निवडणुकीबद्दल बोलणं हे खूप अवघड असतं. याचं कारण शेवटी 4 जूनला काय होईल आणि आमच्यासारखे निवडणुकीचा अभ्यास करणारे लोक तोंडघशी पडतील का, हा नेहमीच प्रश्न असतो. पण तुम्ही म्हणलात तसं या निवडणुकीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं असं की 2014 आणि 19 या 2 निवडणुकांच्या तुलनेने ज्याला आपण म्हणूयात उत्कंठा किंवा एक्साइटमेंट ही या निवडणुकीमध्ये फार कमी दिसतीये. प्रचार त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी निदान मरगळलेल्या स्वरूपात होता असं अनेक जणांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ते